आपण बघत आहात यशवंत केने साहेबांचा इथेशी सत्कार केला, ते मायाची शाल देऊन एक मोमेंटम आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे प्रमोद सापटे यांच्या हस्ते. आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये जाऊया. आदिवासी प्रीमियर लीग सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत भरले जाते. एच.जी. स्पोर्ट गंगारामपाडा वर्सेस स्वरास्पोर्ट ढोले या दोन सामन्यामध्ये एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. या गटातून जर सामना विजय होईल तो थेट दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल असताना आणि प्रथम क्षेत्ररक्षण डोले संघाने डोल्याने नाणेपैकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि आमंत्रित केलं होतं एच.जी. स्पोर्ट गंगारामपाडा संघाला. आणि दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल असताना आपण बघतोय सुमित आणि राहुल हे दोन फलंदाज एच.जी. स्पोर्ट गंगारामपाडा संघाकडून. आणि नेहमीच आपण षटक घेऊन येतो स्वरास्पोर्ट संघाकडून जो विजय हरड जे डोले ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आहेत स्वतः आणि तेच गोलंदाजीसाठी मार्गस्थ असताना नक्कीच आपल्याला ते तिथे उपस्थित असलेले यशवंत केने साहेबांची ते रजा घेतात. त्यांचे आदिवासी प्रीमियर लीग मधून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा थेट दुपारच्या क्षेत्रामध्ये सामना चालू आहे डोले वर्सेस गंगारामपाडा. या दोन सामन्या पहिले चेंडू घेऊन येते विजय. सुमित बॅटरीला कडा लागून जाते थर्डमॅन कडे आणि क्षेत्ररक्षण खराब तिथे बघायला मिळते आणि थर्डमॅनचं क्षेत्ररक्षण जातो चेंडू खाली आणि 4 धावा मिळतात. पहिल्या चेंडूवरती चौकार आपला संघाचा खाता बोलते एच.जी. स्पोर्ट गंगारामपाडा संघ. सुनीलच्या माध्यमातून पहिला चौकार बघायला मिळतोय. खूपच सुंदर अशी सुरुवात बघायला मिळेल एच.जी. स्पोर्ट गंगारामपाडा संघाकडून. पहिल्या चेंडूवरती एक घनघणी प्रहार केला आणि त्याच्यावर चौकार. पुन्हा एकदा बॉलिंगवर सज्ज असेल विजय. पुन्हा एकदा हलूच कटोल मारण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा ऑस्टम बाहेरचा चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते आपल्या स्कोर बोर्ड मध्ये. धाव फलकावरती धाव लागले 5 धावा. थोडस दिशान चेंडू भेटकतोय विजय हरड. गोलंदाजीसाठी तयार असणार आणि स्ट्राईकला फलंदाज आहे तो सुमित. पुन्हा एकदा गोलिंगबार सज्ज. फुलटा चेंडूचा आणि इथं खूपच सुंदर असं कव्हर पॉइंट मध्ये चांगले सूत्ररक्षण. एक धाव फक्त आणि एक धाव पूर्ण गेले या चेंडूवरती झेल घेण्याचा प्रयत्न केला. थोडस चेंडू पुढे राहतो आणि एक धाव कंप्लीट केले गेले या चेंडूवरती. एक धावने आपल्या संघाचं जर बघितलं तर 6 धावावरती स्कोर जाऊन पोहोचले. पहिलं षटक पॉवर प्लेचं असताना धाव फलकी धाव लागल्या 6. चांगली सुरुवात म्हणता येईल एच.जी. स्पोर्ट गंगारामपाडा संघाकडून. आणि आता मध्ये लेफ्टी फलंदाज जातोय मैदानामध्ये. स्ट्राईकला असेल तो राहुल चौधरी एच.जी. स्पोर्ट गंगारामपाडा संघाकडून. 1-2 लेफ्टी फलंदाज बघूया. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल विजय हरड. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला गेलाय. आयटम राऊंड मारा करतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण घेते कव्हरच्या करपाण मध्ये. फक्त एक धाव पूर्ण गेले एक धावने धाव लागलेला 7 धावा.
पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर थोडंसं कमबॅक करून देते आपल्या संघासाठी विजय हरड. चांगली सुरुवात तर केली होती एजी स्पोर्ट गंगारापाडा संघाने, पण थोडंसं आता रोखलेले दोन्ही फलंदाजाला. बघूया आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो सुमित. पुन्हा एकदा जबरदस्त फटका मारलेला आहे. लॉंग ऑनकडे चेंडू जात आहे, चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 2 धावा पूर्ण केले गेले. या चेंडूवरती जर 2 धावा आपल्या संघासाठी राजा याने वाचवल्या आहेत. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. आपण बघितलं तर 2 धावाने धावफलकावरती धावा लागल्या आहेत 9. या षटकातले काय चेंडू शिल्लक असताना धावफलकावरती धावा 9 धावा. पुन्हा एकदा विजय हरड स्ट्राईकला असेल तो सुमित. आता मात्र जबरदस्त चेंडू फेकला गेलाय. खूपच सुंदर असं चेंडू, निर्धाव चेंडू फेकले गेले. निर्धाव संघाने धावफलकावरती धावा थांबलेल्या आहेत 9 धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी कमबॅक करून देते. आता मात्र क्षेत्ररक्षण बघितलं तर सुंदर असं डोले संघाकडून क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा एकदा असेल थोडस रनअप मध्ये खराब. पुन्हा एकदा सज्ज सुमित. खोदून काढलेला चेंडू, जबरदस्त फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफ कडे. 4 धावांसाठी चौकार. गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये एकच नाव. पहिलं षटकाचं समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धाव लागलेल्या आहेत 13 धावा. पहिलं षटक जर बघितलं तर की गडी बाद नसताना धावफलकावरती 13 धावा. चांगली सुरुवात म्हणते जी स्पोर्ट गंगारापाडा संघाची. मिस फटका क्षेत्ररक्षण जर बघितलं थोडंसं मिस झालेलं आहे डोले संघाकडून शेवटच्या चेंडूवरती आणि त्याचा परिणाम 4 धावांचे भोगावा लागला आणि दुसरं षटक घेऊन येते डोले संघाकडून. वैयक्तिक पहिलं डोले संघाकडून षटक घेऊन येतो तो कल्पेश. स्ट्राईकला असेल लेफ्टी फलंदाज राहुलचा जर विचार केला तर फक्त 1 धावावरती खेळतोय. 1 चेंडू मध्ये 1 धावा राहुल यांनी काढलेले आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल राहुल. बघूया लॉंग कडे जर बघितलं तर सुंदर असं झेल आपण बघतोय. फलंदाज फेल. पहिला झटका बसतोय जी स्पोर्ट गंगारापाडा संघाला राहुलच्या रूपाने. खूपच सुंदर असं झेल बघितला आपण लॉंग ऑन कडे. पहिलाच कमबॅक करून देते कमलाकर पराड. आपल्या संघासाठी पहिला झटका देतोय एजी स्पोर्ट गंगारापाडा संघाचा पहिला विकेट बॅक टू द पवेलियन. आणि दुसरा फलंदाज मैदानामध्ये दाखल असताना आकेश चौधरी. नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज. स्ट्राईकला असेल तो सुमित. एकदा आपच्या दिशेने मारला चेंडू, चांगला असा क्षेत्ररक्षण फलंदाज येतोय. 1 धावावर समाधान मागतोय सुमितला. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण बघितलं आपण. 1 धावावर समाधान. 1 धावाने धावफलकावरती धाव लागलेले आहेत 14 धावा धावफलकावरती. पहिला गडी जर कमबॅक करून देते आता कमलाकर. पुन्हा एकदा गोलमार सज्ज असेल. स्ट्राईकला आकेश. फुलटा चेंडू, ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू.
एक धाव तर पूर्ण केलंय, फक्त एकच धावावर समाधान. चांगलासा थ्रो केलेला आहे. या चेंडूवरती फक्त एक धाव, धाव बलकलती धावा पुन्हा एकदा पुढे सरसकताना बघतोय. 15 धावा धाव बलकल लागले. हलवारपणे जर बघितलं तर स्कोर पुढे सरसावताना दुसऱ्या षटक मार्गास असताना काही मोठे फटके आपल्याला बघायला मिळत नाही दुसऱ्या षटकामध्ये. सुमित स्ट्राईक, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, फटका यशस्वी होतोय आणि चेंडू जाते सीमा पार, चौकार. 4 धावांसाठी आरती पंचप्राण गाडीची आरशाची काच फलंदाजाच्या त्या येते डोल्यावरती जरा साईडला घ्यायची गाडी. या चौकाराने जर धावा लागलेल्या आहेत 19 धावा. जो धावा थोडा कमी येतो ते आता मात्र सुमितच्या माध्यमातून बघितलं तर अगला वगैला फटका मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होते. या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. सुमित याला पुन्हा एकदा जबरदस्त फटका लॉंग ऑफ कडे जातोय. चांगलंसं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एक धावावर समाधान. खूपच सुंदर जबरदस्त फटका होता पण त्याला भेटकून त्याचा प्रयत्न केला गेला लॉंग ऑफ कडे आणि खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण बघितलं तर क्षेत्ररक्षण होते तिथे दत्ता. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तो आकेश चौधरी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू जाते. दुसरं षटक समाप्त. 2 षटक समाप्त झाल्यानंतर 10 फलके दाखवले. फक्त आणि फक्त 20 धावा 10 रन रेटने चालतोय एच.जी. स्पोर्ट गंगारामपाडा संघ. दुपारच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं तर आपण पंच बघतोय. तिसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय तो संदेश. संदेश जर विचार केला तर खूपच सुंदर असा हेअरस्टाईल आपण बघतोय. त्याची चर्चा आपण खूपच ढोले चषकामध्ये केलेली होती. वेस्ट इंडिज हेअरस्टाईल आपण बघतोय. संदेश खूप चर्चा झाली त्याच्या चषकामध्ये, डोले स्वराज चषकामध्ये त्याची, आणि पुन्हा एकदा तो घेऊन येते गोलंदाज तयार. पहिला चेंडू जवळ पेच चेंडू होता, बिटकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. पंचांचा इशारा आहे, जबरदस्त फटका त्याला बिटकावून दिलाय. 6 धावांचा षटकार. आता मात्र जबरदस्त चेंडू कमबॅक करून देते आपल्या संघासाठी. निर्धाव चेंडू, धापल धावा स्थिर. 26 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा संदेश हलूच कडला चेंडू आपच्या दिशेने मारला. शतक्षण तिथे आहे आणि खूपच सुंदर सज्जल बॅक टू द पवेलियन. सुमित निलेश यांनी खूपच सुंदर असं झेल पकडला आणि जो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता सुमित याने, त्याला तंबूच्या आसऱ्याला
संदेश यांनी जर बघितलं पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर जे 2 चेंडू फेकले गेले त्याच्यावरती नक्कीच एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला सुमित आणि जे खूपच सुंदर असं झेल पकडलं गेलं. पुन्हा एकदा सज्ज संदेश हलूच कटाला आपच्या दिशेने मारला चेंडू चेंडू जाते कव्हर पॉइंट मध्ये फक्त आणि फक्त एकच धावावर समाधान मानावं लागतं आणि एक धावने 10 पलकडे धाव लागलेले 27 धावा 10 पलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता मस्त स्ट्राईक लागलेले तो गणेश खराब चेंडू नो पंचाचा बिमरचा इशारा नो चेंडू फेकला गेलाय आणि फ्री हिट असेल पुढचा चेंडू. स्ट्राईकला असेल मोठी संधी असेल गणेश सापटे यांच्याकडे आदिवासी युवा क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत ते आणि त्यांच्यावर संधी असेल फ्री हिटचा चेंडू बघूया संदेश गणेश सापटे यांच्यासाठी पुढचा मारण्याचा प्रयत्न केलाय लॉंगनकडे चेंडू जातोय एक धावावर समाधान मानला गेल का दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेलाय फक्त यांनी फक्त एक धावावर समाधान. फ्री हिटचा चेंडू होता त्याच्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण थोडासा मिस टाइम शॉट बघायला मिळतंय आणि एक धाव समाधान. एक धावावरती 10 पलकाला धाव लागले 29 धावा. तिसरे षटक मार्गस्थ संदेश गोलंदाज तयार असणार आहे आणि स्ट्राईकला फलंदाज आकेश. पुन्हा एकदा जबरदस्त खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला मिस टाइम शत्रक्षण कडून थोडासा मिस टाइम बघायला दुसऱ्या त्याचा प्रयत्न जागेवर चोटी ढाव करण्याचा प्रयत्न आणि रनच्या स्वरूपात मागे जावं लागेल गणेश सापटे याला.
नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय येतोय. स्ट्राईकला असेल तो आशिष. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या. 1 धाव तिथे होती. तिने जबरदस्त रनिंग आपण बघतोय. एजी स्पोर्ट गंगारपाड्यापासून 2 फलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये. आणि चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. बघूया किती धावा किती धावा लागल्या गेलेत. 34 धावा. या चेंडूवर मोठा फटका आला तर एजी स्पोर्ट संघाकडे नक्कीच एक मोठा टोटल म्हणता येईल. बघूया शेवटचा चेंडू असेल. सुनील नाही. अभी नहीं तो कभी नहीं. निर्धाव चेंडू आणि धावपल फक्त आणि फक्त 34-35 धावांचा टार्गेट विजयासाठी सर्वात सिल्वेन टोले संघाला. एक बुलंद आवाज आपल्यापर्यंत पोहोचवेल प्रदीप लोखंडे, वाईस ऑफ वसई पायगाव. यस थँक्यू राजेश सर. राजेश धनपाल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राहुल त्यांचा आवाज त्याने तुमच्यापर्यंत पोहोचवला. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जे युट्यूब वरती आम्हाला ऐकतायत त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर हा सामना पाहतो आपण एजी स्पोर्ट गंगारामपाडा आणि स्वरा 11 ढोले या 2 संघादरम्यान ही लढत पाहतोय. टॉस जिंकला होता एजी स्पोर्ट ढोले 11 संघाने हा टॉस जिंकला होता. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले होते म्हणजे एजी स्पोर्ट गंगारामपाडा संघाला. तर 35 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 35 धावा ह्या कराव्या लागतील आणि 35 धावा करणं थोडंसं कठीण होईल ते म्हणजे स्वरा 11 ढोले संघाला. कारण जी गोलंदाजीचा क्रम आहे एजी स्पोर्ट गंगारामपाडा संघाकडे एक चांगला क्रम पाहायला मिळत आहे. दर्जेदार गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये जर बघितलं तर जबरदस्त कामगिरी झाली होती. फक्त 17 धावा तरी करू दिल्या होत्या समोरच्या संघाला. तर राजेंद्र आणि कल्पेश ही सलामीची जोडी. कल्पेश पराड आणि राजेंद्र फर्डे संघाचा संघनायक. पहिला चेंडू राजेसाठी. हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालेला नाहीये. ओव्हर थ्रो झालाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. काय घडलंय काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये. तर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र डायरेक्ट हिट झालेला नाहीये. बॅकअप साठी कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. गणेश सापटे होता त्या क्षेत्रामध्ये. मात्र त्यांच्या बाबा चांगला थ्रो झाला होता. मात्र डायरेक्ट हिट झालेला नाहीये.
मला वाटतं शालेय जीवनामध्ये लगोरी खेळला नसेल गणेश सापटे हा क्षेत्ररक्षक. लगोरी जर केला असतं नक्कीच एक डायरेक्ट हिट पाहायला मिळाला असतं. मात्र 2 धावा श्री गणेश होते या 2 धावेने. यावेळेस फुलटॉस चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला शोधून काढला. झेल ड्रॉप, झेल सुटलाय. भरपूर वेगाने हा झेल आला होता क्षेत्ररक्षकामार्फत. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तिने की हाराल मॅच. मात्र हा झेल ड्रॉप झालाय. मात्र लगेच मला वाटतं त्याची बदली केली जाईल, मात्र थांबवली जात आहे. कारण एक चूक माफ केली जाईल म्हणते क्षेत्ररक्षकाची. चूक झाली होती मात्र चूक सुधारावी लागेल. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकते. फुटा चेंडू आणि हा चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. फाईन निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. जर गोलंदाजाने 2 चेंडूमध्ये 2 जर विकेट घेतले तर मुकेशी भांगरे साहेबांमार्फत 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. यावेळेस हवाई सफर केला जातो चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर देखील. उत्तुंग षटकार. 6 धावा. आपण पाहतोय जे आकेश यांनी झेल ड्रॉप केला होता. झेल ड्रॉप झाल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर काय फलंदाजी करतोय कल्पेश पराड. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस वेगवान चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. यावेळेस धावचीची संधी मात्र प्रयत्न सफल. एक धाव कंप्लीट केली जाईल. सिंगल धाव, सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. एक चेंडू अद्याप बाकी असेल. चौदा धाव फलकावरती. एक चेंडू अद्याप बाकी असेल. 35 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि टार्गेट कुठेतरी सोपं होताना पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर करतोय. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सीमा रेषेच्या बाजूने जबरदस्त झेल. फलंदाज बाद. तर शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय तो म्हणजे राजेंद्र फर्डे. संघाचा संघनायक माघारी परतलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमलाकर पराड हा नवीन फलंदाज इथं मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक इनवरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण कल्पेश पराड याला. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 2 बंधूंची जोडी. तर दुसरं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज आशिष गोलंदाजीच्या मार्गावरती येतोय. 2 विकेट साठी आपण पाहतोय इथं बक्षीस लागले. 500 रुपयाचं बक्षीस लागले गेले. आपण पाहतोय मुकेशजी भांगरे साहेबांमार्फत हे बक्षीस लागले गेलंय. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव कंप्लीट. हे 2 जर लगातार जर विकेट आले तर हे बक्षीस दिले जाईल, लक्षात घ्या. आपण पाहतोय ठाणे जिल्हा अध्यक्ष युवा प्रमुख श्रमजीवी संघटना मुकेशजी भांगरे साहेब त्यांच्या मार्फत हे बक्षीस लागले गेले. आणि या स्पर्धेसाठी पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल देखील त्यांच्या मार्फत ही स्पॉन्सर झालंय. तर सिंगल धाव, सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 15 या धावसंख्येवरती. 35 धावांचं टार्गेट आहे. 20 धावांची अजूनही गरज असणार. यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडू हाताला होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ रिझन मध्ये चेंडू फील्ड केला गेला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावनीशी धाव फलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 35 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि हे 35 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना पहिल्याच ओव्हर मध्ये 14 धावा
तर आशिष पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती तिसरा चेंडू घेऊन जाईल. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू भिरकावून दिला मिडविकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक तैनात आणि चांगला दर्जेदार झेल, क्वालिटी झेल, फलंदाज बाद. दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय तर नवीन फलंदाज संदेश मोरे नवीन फलंदाज झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण कमलाकर पराड याला. यावेळेस कमलाकर साठी हा चेंडू ओरबीच होता, मात्र चांगल्या रीतीने त्याला खेळता आलेला नाहीये. हा चेंडू डॉट. यावेळेस कमबॅक केलाय आणि कमबॅक करणं गरजेचं आहे, ते म्हणजे एजी स्पोर्ट गंगाराम बाळा संघासाठी, कारण 35 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये जे पॉवर प्लेचे षटक होते ते पॉवरच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या गेल्या. 4 चेंडू टाकूचा त्यावेळेस मिस्टाईम फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये शतरक्षकामध्ये चेंडूच्या खाली आणि चांगला झेल इथे पकडला गेलाय. सुमित मार्फत जबरदस्त झेल. आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 फलंदाज इथे बाद झालेत आणि पाहतोय सन्माननीय मुकेश भांगरे साहेबांमार्फत हे बक्षीस लागलं होतं. सलगच्या 2 विकेट वरती 500 रुपयाचं बक्षीस आणि बक्षीस फटकावलंय ते म्हणजे आशिष याने. तर 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हर नंतर 10 फलकावरती 35 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा 10 फलकावरती लागल्या जाते आणि काय कमबॅक केलंय आशिष याने. कमबॅक करणं गरजेचं होतं, विकेट घेणं गरजेचं होतं, डॉट चेंडू हाताळणं गरजेचं होतं गंगारामपाडा संघासाठी आणि ते केलंय आशिष याने. जबरदस्त कामगिरी, कारण पहिलं षटक हाताला होतं आपण बघतोय सचिन याने पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब झालं आणि गोलंदाजी देखील खराब होताना पाहायला मिळाले. तब्बल 14 धावा खर्च झाल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलंय, कमबॅक करून दिलंय तो म्हणजे आशिष याने. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाजच्या मार्गावरती पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर मला वाटतं रोहित सापटे एक वेगवान गोलंदाजच्या मार्गावरती पाहायला मिळेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण संदेश पराड हा नवीन फलंदाज आलाय. त्यांनी मागच्या मॅच मध्ये तब्बल 32 धावा केल्या होत्या, आता मात्र तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल रोहित आणि संदेश पराड या 2 खेळाडूंमध्ये. आणि जोपर्यंत संदेश पराड मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत आशा पल्लवीत असतील स्वरा 11 ढोले संघाच्या. तर पुन्हा एकदा संधी असेल रोहित याला देखील संधी असेल, जी संधी आशिष याला होती. 2 चेंडूवरती 2 विकेट 500 रुपयाचं बक्षीस मुकेशजी भांगरे साहेबांकडून. पहिला चेंडू रोहित याचा, लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळते. फलंदाज बॅकफूट वरती होता, चेंडू पासून थोडासा दूर लाईन मध्ये नव्हता आणि त्याचा फायदा झालाय रोहित याला आणि त्याच्या संघाला. पहिला चेंडू आला डॉट चेंडू म्हणजे थोडंसं प्रेशर हे जाणवेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती, कारण 35 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा गेल्या होत्या, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये जबरदस्त कमबॅक करून दिला होता आशिष याने. त्याने 2 धावा खर्च केल्या, 16 धावा 10 फलकावरती. 19 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू 19 धावा. लॉंग रनअपने 15 ते 16 बॉलचा रनअप रोहित. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःच्या पावलांमध्ये थोडासा बिघाड त्यांना पाहायला मिळतोय. हा चेंडू मृत घोषित केला गेलाय, डेड बॉल घोषित केला गेलाय.
16 धावा फलकावरती लागल्यात. 19 धावांची अजूनही गरज आहे. संदेश पराड नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय पण स्ट्राईक वरती नितेश पराड, मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतोय, अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 19 धावांची गरज. 11 चेंडू 19 धावा. काय घडेल काय बिघडेल. दुसरा चेंडू रोहित याच्या ओव्हर मधील नितेश साडी अवलेस फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळून काढले. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाले. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलतायत दोन्ही फलंदाज. ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलाय. धावचीची संधी आणि काय घडलंय काय बिघडलंय तर यस ह्याच विकेटची गरज होती. फिंगर अप फलंदाज बाद. संदेश पराड याची खेळी संपुष्टात. अब कामगिरी पाहायला मिळते संदेश पराड मार्फत. संदेश पराड जर शेवटपर्यंत थांबला असता तर सामना घेऊन गेला असता. 2 धावा आल्या होत्या मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला संदेश पराड मार्फत आणि ही तिसरी धाव नक्कीच धोक्याची ठरलंय. लालच बुरी बलाय आणि लालच घेतलं होतं संदेशाने आणि लालच मध्ये पडलाय हा विकेट. आपण राहुल मार्फत क्षेत्ररक्षण खराब झालं होतं. मी तर म्हणेन हे क्षेत्ररक्षण खराब झालं नसतं तर ही विकेट मिळाली नसती. मात्र ते जमलं तर राहुल मार्फत चेंडू सुटला गेला. त्यानंतर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये संदेश पराड हा बाजून माघारी परतलाय. नवीन फलंदाज विजय हरड हा मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस बॅट फिरवली जाते मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. कारण तुम्हाला जर चांगला फटका खेळायचा असेल तर चेंडू पर्यंत शेवटपर्यंत नजर ठेवणं गरजेचं आहे. कारण यावेळेस कुठल्या प्रकारे नजर नव्हती. चेंडू जर मिळाला तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जात होता. फलंदाज थोडासा बॅकफुट ती पाहायला मिळाला आणि बॅट आणि बॉल कुठलाही संपर्क झालेला नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट. यावेळेस मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेरून हा चेंडू गेलाय. त्याच कारणाने पंचाने हा चेंडू वाईड घोषित केलाय. दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. अवंतरच्या स्वरूपात धाव. तीन चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 3 चेंडू बाकी असतील. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. अजूनही 16 धावींची गरज आहे जिंकण्यासाठी. सलगच्या 2 विकेट वरती आपण पाहतोय. 2 विकेट साठी ते बक्षीस लागलेले ते म्हणजे मुकेश बांगरे साहेबांकडून. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस कॅमेरामॅनच्या अगदी बाजूने हा चेंडू पडलाय. 6 धावा षटकार. मुकेश भांगरे साहेबांमार्फत यावेळेस स्वतःच्या पावलामध्ये थोडासा अडखळला गेलाय. डेड बॉल घोषित केला गेलाय. भरपूर वेगाने तर रोहित वेगवान गोलंदाज आहे. यावेळेस आणखीन एक चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय आणि कमबॅक करणं गरजेचं होतं. डॉट चेंडू येणं गरजेचं आहे आणि हा चेंडू देखील जर डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा दडपण पाहायला मिळेल फलंदाजावरती. मात्र विजय हडर काय फलंदाजी करतोय. पहिला चेंडू खेळता आणि पहिल्या चेंडू मधून जर बघितलं तर षटकार आलाय.
तर धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती. अजून एक चेंडू बाकी असेल या ओव्हरमध्ये. 7 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 7 चेंडू 10 धाब्यांची गरज. हवलेस आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात. मी अगोदरच म्हटलं होतं की रोहित कमबॅक करू शकतो आणि त्यांनी कमबॅक करून दाखवलाय. तर 6 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 6 चेंडू 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवलं जाते आणि या पाण्यासोबत नक्कीच संदेश पराड एक संदेश देखील घेऊन आला असेल. आता शेवटचं षटक कोण हाताळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे एक अनुभवी गोलंदाज पाहतो पण गणेश सापटे हा अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सुमित. मात्र टीम मीटिंग घेतली जाईल, कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 6 चेंडू 10 धाव्यांची गरज. बॅक टू बॅक 2 जर विकेट घेतले तर मुकेशजी भांगरे साहेबांकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे दिले जाईल. आपण बघतो त्यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल देखील स्पॉन्सर झाले. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपल्या मंचावरती जर बघितलं तर भरपूर मान्यवर उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय वडपे गावचे प्रमोदजी सापटे साहेब देखील इथे उपस्थित. त्यानंतर नितीनजी पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य वडपे. त्यानंतर मुकेशजी भांगरे साहेब ते देखील उपस्थित आहेत, ठाणे जिल्हा अध्यक्ष युवा प्रमुख श्रमजीवी संघटना. त्यानंतर भास्करजी जाधव साहेब देखील इथे उपस्थित, त्यांच्याबरोबर सन्मान चिन्ह या स्पर्धेला स्पॉन्सर झालेत. तर 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक घालण्यासाठी गोलंदाज सुमित गवारी गोलंदाजीच्या मार्गावरती. स्ट्राईक वरती पाहतो आपण नितेश पराड याला. अवलेस पहिला चेंडू कव्हरेज मध्ये खेळून काढला, एकदा वेगाने कंप्लीट केली जात आहे. क्षेत्ररक्षक ते दूरवरून, मात्र एकच धाव मिळेल, एकाच धावेचे समाधान मानावं लागेल. या एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 26 या धावसंख्येवरती. 9 धावेंची अजूनही गरज असणार आहे. 5 चेंडू 9 धावा. फटका तर चांगला होता, कव्हरेजर मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव करण्याची संधी होती. तर विजय हरड आता जर स्ट्राईक वरती असेल, त्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता मागच्या ओव्हरमध्ये. अवलेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, मात्र विकेट किपर खराब कामगिरी करतोय. एक धाव मिळेल बाईकच्या स्वरूपात. हा चेंडू पकडणं मला वाटतं बॅटची एज लागली होती, तेच कारण की हा चेंडू विकेट किपरला मिळालेला नाहीये, मात्र पकडायला होता. हा कदाचित झेल देखील होऊ शकला असता. तर विनंती असेल सन्माननीय अक्षयजी पाटील साहेबांनी विनंती असेल की आमच्या मंचावरती या. वडपेगावचे सुपुत्र आहेत. त्यानंतर योगेशजी पाटील सरांना देखील विनंती असेल आपण व्हीआयपी डायजवरती यावेळेस नो मॅच मध्ये चेंडू पडला, तुझं सचिन आहे. एकदा कंप्लीट झाले, फेकी झालंय, मात्र 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जातील. मात्र सुमित निराशाही स्वतःवरती नाराज दिसतोय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती. 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू मध्ये 4 धावा खरंच गेल्यात, त्या म्हणजे सुमित याने. अजूनही 3 चेंडू बाकी असतील आणि या 3 चेंडू मध्ये धावा अजूनही करायच्या असतील, त्या म्हणजे 6. 3 चेंडू 6 धावांची गरज. सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सामना जर बघितला तर तापलाय, मी तर म्हणेन गरम झालाय. गरमागरमीमध्ये हा सामना खेळवला जातोय. सुमित आपल्या ओव्हरमधील 4था चेंडू घेऊन जाईल. यावेळेस वेगवान चेंडू होता, वेगाने हा चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण होईल, जजमेंट चुकलंय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातील. फेकी झाले तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र 2च धावा मिळतील. इथे नशिबाची साथ. मी तर सांगेन तो क्षेत्ररक्षक जर बॅकअप साठी जर आला नसता तर हा कदाचित चेंडू सीमारेषा बाहेर गेला असता. तर विनंती असेल अक्षयजी पाटील साहेबांनी विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. त्यानंतर योगेशजी पाटील सरांना देखील विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायजवरती या. त्यानंतर आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी चे अध्यक्ष नवनाथजी सोंगल साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायजवरती या आणि या मॅचचा आनंद घ्या. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. काय सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. करो या मरोची स्थिती पाहायला मिळते दोन्ही संघासाठी.
ह्यावेळेस थोडासा फॉल तर चुकला जातो, मला वाटतं काहीतरी रणनीती आखली सुमित याने. तर लक्षात दे, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाईल. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 3 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढले. 1 धाव कंप्लीट झाले. गणेश सापटे चेंडूवर आलाय. फेकी चांगली होईल का याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण, आणि स्वतःला पूर्णपणे झोकून दिले ते म्हणजे विजय हरड याने. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. मागचा सामना देखील असाच झाला होता. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज होती आणि विकेट मिळवली ती गोलंदाजाने. मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 धाव आली तर सुपर ओव्हर. सुपर ओव्हर की मॅच विन होईल, कुठला संघ विजय होईल हे देखील पाहणं गरजेचं असणार. 1 धाव आली तर सुपर ओव्हर होईल. 2 धावा जर रोखल्या तर SG स्पोर्ट गंगारामपाडा संघ सामना जिंकेल. 2 धावा जर पूर्ण झाल्या तर स्वरा 11 ढोले हा संघ सामना जिंकेल. एक चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. शतरक्षण जर बघितलं तर पूर्णपणे डीप पाहायला मिळतंय. 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल. 1 धाव आली तर सुपर ओव्हर. नितेश स्ट्राईक वरती पाहायला मिळते. चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. एक चेंडू 2 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल. सुमित तू नितेश ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळलाय. शतरक्षक आहे. 1 धाव पळून पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडलंय काय बिघडलंय. ओव्हर थ्रो झाला होता, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज झालाय बाद. धाव मिळेल 1. मॅच झाले टाय. मॅच टाय झाले. आता सुपर ओव्हर. सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल. काय जबरदस्त मॅच. 1 धाव कंप्लीट झालंय. तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. जे सुपर ओव्हर मध्ये नियम आहेत तेच लागू असतील, लक्षात घ्या. 3 खेळाडूंना संधी दिली जाईल. ते 3 खेळाडू आपण सज्ज ठेवायचे आहेत. SG स्पोर्ट गंगारामपाडा संघ. तर जे आपले 3 खेळाडू कुठले असतील त्यांची नावं पोचवायची आहेत. तर कुठलेही 3 फलंदाज आपण उतरवू शकता. फक्त 3 फलंदाज चान्स असेल. तर गंगारामपाडा SG स्पोर्ट गंगारामपाडा संघ क्षेत्ररक्षण करेल आणि फलंदाजी करेल तो म्हणजे स्वरा 11 ढोले हा संघ. तर दोन्ही संघासाठी शुभेच्छा आहेत. सुपर ओव्हरचा सामना पाहतोय आणि या सुपर ओव्हर साठी इथे शुभेच्छा आलेत. मुकेशजी बांगरे साहेबांमार्फत ह्या शुभेच्छा दिल्या जातात दोन्ही संघाला. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील शुभेच्छा असतील या सुपर ओव्हर साठी. पुन्हा एकदा विनंती असेल माननीय श्री अक्षयजी पाटील साहेबांना विनंती असेल की आमच्या VIP डायज वरती या. त्यानंतर योगेशजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या VIP डायज वरती या. त्यानंतर आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडीचे अध्यक्ष नवनाथजी सोंगाल साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या VIP डायज वरती येऊन स्थान बनवा. तर सुपर ओव्हरचा सामना पाहतो आपण. संदेश पराड आणि त्याला साथ देण्यासाठी कल्पेश पराड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये.
दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. तर सुपर ओव्हरचा सामना जर टाय झाला तर टॉस विन दिला जाईल, लक्षात घ्या. ज्या संघाचा टॉस आहे त्या संघाला विजय घोषित केला जाईल. तर सुपर ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन आलाय तो म्हणजे आशिष. पहिला चेंडू फुलवण्याचा चेंडू होता. चेंडू झालाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या बॅचा प्रयत्न होते, घातक ठरू शकतो. संदेश डेंजरकडे धावतोय. काय घडलंय, काय बिघडलंय? पुन्हा एकदा फिंगर अप आणि संदेश पराड इज गॉन. एक मोठी विकेट, मोठा मासा इथे जाळ्यामध्ये अडकलाय आणि मी तर म्हणेन संदेश पराड मार्फत दुसऱ्यांदा ही चूक होताना पाहायला मिळतंय. तर 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि या 2 धावा घेण्याचा प्रयत्न कुठेतरी महागात पडलाय तो म्हणजे संदेश पराड याला. एक धाव कंप्लीट, एका धावाने श्री गणेश झालाय. आता मात्र 2 विकेट साठी जे बक्षीस लागले होते 1 विकेट साठी लागले जात आहे मुकेशजी बांगरे साहेबांमार्फत. 1 विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस. ठाणे जिल्हा अध्यक्ष युवा प्रमुख श्रमजीवी संघटना आपण पाहतोय मुकेशजी बांगरे सर उपस्थित आहेत आमच्या मंचावरती. त्यांच्या मार्फत हे बक्षीस लागले गेले आणि चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली सचिन आणि इथे झेल ड्रॉप. काय घडलंय, काय बिघडलंय? तर मी तर म्हणेन हा मॅच सोडलाय, कॅच नाही तर मॅच. हा झेल पकडला असता तर मी तर म्हणेन हा मॅच पकडला असता, कारण 2 फलंदाज हे बाद होऊन माघारी गेले असते आणि आशिष हा 500 रुपयाचा मानकरी राहिला असता. तर झेल ड्रॉप झालाय आणि 1 धाव देखील कंप्लीट केली गेलाय. चांगली गोलंदाजी आशिष मार्फत. पहिला फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. यावेळेस झेलची संधी होती मात्र झेल ड्रॉप, झेल धरतीला दान केला गेलाय. 4 चेंडू दर्शवतील हा मॅच सोडलाय की कॅच सोडलाय सचिन याने. आशिष यावेळेस डॉट चेंडू. आता मात्र आशिष स्वतःवरती विश्वास दाखवतोय कारण शतरक्षक त्याला साथ देत नाहीये आणि तो आता मात्र स्वतःवरती विश्वास दाखवतोय आणि आपल्या चांगली गोलंदाजी करतोय. 1 विकेट साठी आपण होतोय 500 रुपयाचं बक्षीस लागले गेलंय. पुन्हा एकदा आशिष. ह्यावेळेस एज अँड गॉन आणि फलंदाज बाद आणि 500 रुपयाचा मानकरी देखील राहतोय इथे आशिष. जे बक्षीस लागले सन्माननीय मुकेशजी भांगरे साहेबांमार्फत हे 500 रुपये, मला वाटतं तब्बल 1000 रुपयाचा मानकरी राहतोय तो म्हणजे आशिष. या अगोदर 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले होते आणि यावेळेस 1 विकेट म्हणजे 1000 रुपयाचा मानकरी तर राहतोय आशिष. तर 2 धावा फलकावरती आणि 3 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 6 चेंडू आणि या 3 धावा जिंकण्यासाठी करायच्या असतील. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये कारण चांगली गोलंदाजीचा क्रम देखील आहे तो म्हणजे ढोळे संघाकडे, स्वरा 11 ढोले संघाकडे. 2 धावा 3 धावांचं टार्गेट आहे. तर लगेच शतरक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल आपण लगेच शतरक्षण लावून घ्या. सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 3 धावा करायच्या जिंकण्यासाठी. आपल्याकडे 2 लाईफ लाईन आहेत, त्या लाईफ लाईन तुम्हाला सांभाळून ठेवाव्या लागतील. दोन्ही संघासाठी 2 लाईफ लाईन आपण पाहतोय होत्या मात्र त्या दोन्ही लाईफ लाईन वापरल्या गेल्या. स्वरा 11 ढोले संघाने 2 धावा फलकावरती लागले गेल्या. 3 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. सलामीची जोडी सुपर ओव्हर मध्ये
तर मैदानाच्या आतमध्ये गणेश सापटे आणि सुमित गवारी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत. 3 धावा या जिंकण्यासाठी करायच्या आहेत. मग ते 3 धावा कंपल्सरी कराव्या लागतील, कारण स्वरा 11 ढोले संघाने टॉस जिंकला होता. तर 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे इथे. आता सामना जर स्वरा 11 ढोले संघाला जर जिंकायचा असेल तर त्यांना त्या 2 लाईफ लाईन आहेत त्या यूज कराव्या लागतील. 2 विकेट्स इथे काढाव्या लागतील. तर 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. सुमित आणि गणेश, सुमित गवारी आणि गणेश सापटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर गोलंदाज पाहतोय पण सुनील. पहिला चेंडू सुमीसाठी यावेळेस अप्परकटचा फटका, जबरदस्त फटका आणि हा चेंडू गेलाय सीमारेषा बाजूने. असं वाटलं होतं का चेंडू सीमारेषा पार करेल, मात्र 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जात आहेत, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली गेला होता. जर कार्पेटच्या साह्याने चेंडू जर गेला असता तर सीमारेषा पार गेला असता, मात्र 1 बॉम्ब चेंडूला फील्ड करण्याची संधी होती, ती म्हणजे शतरक्षकडे. 2 धावा कंप्लीट. आता मात्र 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती. 5 चेंडू 1 धावेची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला टॅप करायचं होतं आणि विजयी धाव इथे कंप्लीट केली जाते. तर हार्ड लक स्वरा 11 ढोले संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच SG स्पोर्ट गंगारामपाडा. तर लगेच मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच आशिष राधोय, मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट 2 धावा त्याने दिल्या होत्या. त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये देखील 1 विकेट त्याने मिळवली आणि 2 धावा घेतल्या. तर आशिष राधोय मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्यासाठी बक्षीस देखील आहे. 2 विकेट साठी 500, त्यानंतर 1 विकेट साठी 500 जे बक्षीस लागले होतं माननीय श्री मुकेश भांगरे साहेबांमार्फत, ठाणे जिल्हा अध्यक्ष युवा प्रमुख श्रमजीवी संघटना महोदय त्यांच्या मार्फत हे बक्षीस झालं होतं.